पावसाचा जोर ओसरतोय, पण नाशिकच्या ग्रामीण भागात जमिनीची धडधड अजूनही सुरूच आहे। गेल्या 1.5 महिन्यात नाशिकच्या ग्रामीण भागाला भूकंपाचे तब्बल 64 सौम्य धक्के जाणवले आहेत। 1.6 पासून ते 4.3 रिश्टर स्केलपर्यंतच्या या धक्क्यांनी पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि कळवण परिसरातील नागरिकांची चिंता वाढवली आहे। काही ठिकाणी घरांमध्ये तडे गेले, तर एक पेठ तालुक्यात एका शाळेची इमारत सुद्धा कोसळली आहे। भूगर्भात नेमकं काय सुरू आहे, या धक्क्यांमागची कारणं काय आहेत, पाहूयात। पावसाचे थेंब थांबले, पण नाशिकच्या जमिनीची धडधड थांबलेली नाहीये। रात्र असो किंवा पहाटेची वेळ, अचानक ताट भांडी वाजतात, पंखे हलतात आणि काही क्षणातच गावभर भीतीची लाट पसरते। कारण नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 64 सौम्य धक्के नोंदवले गेले आहेत। या धक्क्यांची तीव्रता 1.6 ते 4.3 रिश्टर स्केलपर्यंत आहे। नाशिक जिल्ह्यात काल भूकंपाचे 4 सौम्य धक्के बसले। दिंडोरी, पेठ आणि सुरगाण्यात बसलेल्या या धक्क्यांची तीव्रता 2.9 ते 3.2 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे। भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नुकत्याच झालेल्या धक्क्यांमध्ये पेठ तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीला मोठा फटका बसला। 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग या इमारतीत भरायचे, मात्र इमारत कोसळल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत येणं बंद केलं। आता गावकऱ्यांच्या घरातच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत। पूर्णच्या पूर्ण वर्ग खोल्या म्हणजे नादुरुस्त झालेले आहेत, म्हणजे पूर्ण त्या भेगा गेल्या आहेत, भिंतीला वगैरे पत्रे पण निकामी झालेले आहेत। त्या ठिकाणी मुलं बसवणे म्हणजे योग्य नाही। भूकंपाचाही परिणाम त्या शाळेवर होणार नाही। जसं पोर्टेबल काही शाळा असतात, काही ठिकाणी ही पण सूचना आली की काही ठिकाणी वन विभागाच्या जागा आहेत, तर बाबा अशा ठिकाणी ती जमीन मागणं आणि नाहीच मिळाली तर कंटेनर फॉर्ममधल्या शाळा आपण तिथे देऊ शकतो का, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। एकीकडे नागरिकांची भीती वाढते, तर दुसरीकडे प्रशासन आणि शास्त्रज्ञ या हालचालींचा बारकाईने अभ्यास करतायत। गेल्या जुलै महिन्यापासून नाशिकच्या भूगर्भात सातत्यानं हालचाली नोंदवल्या जात आहेत। नाशिकच्या पूर्व पश्चिम दिशेला जमिनीखाली सुमारे 30 किलोमीटरचा फॉल्ट झोन असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या परिसरात भूकंपाचं केंद्रबिंदू सुद्धा तुलनेने उथळ आहे। सुमारे 5 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू आढळत असल्यानं हादरे जमिनीवर अधिक तीव्रतेने जाणवत आहेत। गेल्या 1.5 महिन्यात नाशिक जिल्ह्यात 64 सौम्य धक्के बसले आहेत। भूकंपाची तीव्रता 1.6 ते 4.3 रिश्टर स्केल इतकी आहे। फॉल्ट झोन सुमारे 30 किलोमीटर पूर्व पश्चिम इतका आहे। केंद्रबिंदू सुमारे 5 किलोमीटर उथळ खोलीवर आहे। प्रमुख प्रभावित तालुके आहेत पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि कळवण। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची यंत्रणा आता अधिक सक्रिय करण्यात आली आहे। त्र्यंबक, मेरी, हरणबारी, सुरगाणा आणि मालेगाव या ठिकाणी भूकंप मापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। या यंत्रणांच्या माध्यमातून जमिनीतील सूक्ष्म हालचाली नोंदवल्या जात आहेत। अगदी बारीक कंपनही टिपली जात आहेत। त्यामुळे भूकंपाच्या हालचालींचा सातत्यानं मागोवा घेणं शक्य होत आहे। ऑलरेडी एक सेस्मिओग्राफ्स विभिन्न ठिकाणी बसवलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला समजतोय की पी वेव्स, एस वेव्स जो असतो भूकंपाने, त्याच्या संदर्भात त्याला माहिती मिळणार आहे आणि ते स्टडी पण करणार, रिझन्स पण समजणार, त्याची ट्रेंड्स पण बघणार आणि अर्ली वॉर्निंग कसं करता येईल त्याबद्दल पण लक्षात घेणार। परंतु या आपल्याला आधीपासून जो त्यांची रिपोर्ट्स आहे या कार्यालयामध्ये उपलब्ध, त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट म्हटलं की हे लो इंटेन्सिटी इंट्रा प्लेट भूकंप आहे, बसाल्ट हार्ड रॉक्सवर भूकंप आहे आणि याची इंटेन्सिटी म्हणजे 4 से खाली राहणार आहे। या भूकंपांच्या मालिकेकडे प्रशासनाचं लक्ष आहे। भूगर्भात साचलेला अतिरिक्त दाब या छोट्या धक्क्यांच्या माध्यमातून कमी होत असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे। म्हणजेच हे धक्के म्हणजे भूगर्भातील ताण कमी होण्याची एक प्रक्रिया असू शकते। मात्र त्यातून भविष्यात नेमकी कोणती हालचाल होईल याचा ठाम अंदाज बांधणं शक्य नाही। त्यामुळे निरीक्षण महत्त्वाचं ठरत आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षिततेबाबतही प्रशासनानं स्पष्टता दिली आहे। धरणांना कोणताही धोका नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। धरण सुरक्षितता संघटनेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। धरणाचे साधारणतः 3 रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेचे जे भूकंपाचे धक्के ही भूगर्भातली घडामोड सतत चालू असते, त्याचा विशेष परिणाम होत नाही। परंतु 4.3 वगैरे किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या क्षमतेचे असले तर परिणाम होऊ शकतो। त्या अनुषंगाने आपण सर्व धरण मालकांना सूचना दिलेल्या असतात की अशा प्रकारचे जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी, फक्त भूकंपच नाही, मोठ्या प्रमाणावरची अतिवृष्टी असेल किंवा चक्रीवादळ वगैरे असतील, तर अशा कालावधीत देखील धरणांचं एक विशेष तपासणी केली जाते आणि त्या अनुषंगाने SDSO ला रिपोर्टिंग केली जाते
तुर्तास आपल्या कुठल्याही धरणाला धोका नसल्या कारणाने आपल्याकडे तशा प्रकारची कोणतीही रिपोर्टिंग झालेली नाही. दरम्यान नाशिकनंतर जव्हारमध्ये सुद्धा भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री 1 तासात इथे भूकंपाचे 2 धक्के बसले असून याची तीव्रता 3.2 आणि 3.4 रिश्टर स्केल एवढी आहे. नाशिकच्या जमिनीखाली हालचाल सुरू आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या हालचालींचं शास्त्रीय निरीक्षण सुरू आहे. हादरे सौम्य असले तरी नागरिकांची चिंता खरी आहे, म्हणून अफवांपेक्षा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जमिनीखालची धडधड कधी थांबेल याचं उत्तर सध्या भूगर्भाकडेच आहे आणि म्हणूनच नाशिकच्या या धडधडत्या जमिनीवर प्रशासनाची नजरही तितकीच करडी आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.